ती विभा माझ्यापासून प्रेग्नंट आहे हे कोणाला कळतं कामा नये. ती विभा फार वेळ शांत नाही बसणार. काहीतरी करावं लागेल. मला काहीतरी करावं लागेल. तिचा लग्नाचा आग्रह थांब. कोण आहे? मी डिंपल. ये दार उघडच आहे. नशीब दरवाजा उघडा ठेवलाय. होय. कुठे गेली तुमची विभावरी? हा, आणि तिचं काय काम असतो सारखं तुमच्याकडं? काय झालं का मला सारखं म्हणत होती बाबा कुठे आहे, बाबा कुठे आहे, बाबांकडे काम आहे. आणि तुमचं पण असं काय काम असतं तिच्याकडं? आणि असा चेहरा पांढरा पटक का पडलाय तुमचा? काय झालं? विभा प्रेग्नंट आहे. काय? विभावरी प्रेग्नेंट आहे? तेव्हा अहो जरा स्वतःची शांती बिंती करा. काय करताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? हा, आत्ताच 2 मुर्दे काढून प्रकरण कुठेतरी शांत केलं ना तुम्ही, तर हे 3रं प्रकरण लगेच सुरू केलं. बाहेर जर कळलं ना कोणाला की तुमच्यामुळं विभावरी प्रेग्नेंट आहे तर वाट लागेल हो, त्याचं नव्हतं होऊन जाईल सगळं. एक मिनिट तुम्ही तिचा जीव बिव घ्यायचा काही विचार नाही करत आहे ना? हे बघा, मी तुम्हाला आत्ता सांगते, हे असल्या कुठल्याच प्रकरणात मी तुम्हाला आता मदत करणार नाहीये. आधीच काय कमी जीव घेतले नाही तुम्ही, आता तिचा जीव मी तुम्हाला घेऊ देणार नाही. आधी सांगते, मी मदत करणार नाही म्हणजे नाही. शांत राहा जरा. मी म्हणालो तुला मदत कर. तुम्ही सांगत नाही, तुम्ही डायरेक्ट ऑर्डर सोडता जा आणि मुर्दे गाड म्हणून. मी आता असलं काहीच करणार नाही. आधी सांगते, मुर्दा पण गाडणार नाही आणि तुम्हाला पण कोणाचा खून करू देणार नाही. मूर्ख आहेस का तो डिंपल? मूर्ख आहेस? मी का मारेन तिला? सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे ती. मारणार नाही मी तिला. वेगळा काहीतरी विचार करतोय. काय वेगळा विचार करणार आहे? अबॉर्शन करणार आहे तिचं? हा, मग तसं जर मी केलं तर तिचा माझ्यावरचा विश्वास उडेल. 1 मिनिट, आता काय लग्न बिग्न करता का काय तिच्याशी? आधीच एक प्रकरण अंगाशी आलाय माहितीये ना. आता परत हे लग्न बिग्न असल्या काही गोष्टी करू नका. सावरा जरा स्वतःला. लग्न वगैरे तर मी अजिबात करत नसतो. मला असं काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे जेणेकरून विभावरी मरणारही नाही, तिचा पैसाही माझ्याकडे येईल. एका दगडात 2 पक्षी उडवावे लागतील. हा, पण तो दगड कोण हे शोधलं पाहिजे. असा आता रोज पैशात खेळणार. बक्कळ पैसा येणार माझ्याकडं. पण एवढा बक्कळ पैसा आल्यानंतर काय करायचं, काय घ्यायचं जरा ठरवलं पाहिजे. असं करतो, 4 चाकी गाडीच घेतो. ते काय ते थार का काय फॉर्च्युनर म्हणतात ना, तेच घेऊन टाकतो. अरे आश्रमाचा खजिनदार शोभलो पाहिजे की नाही? हा, गावात बी माझा रुबाब वाढला पाहिजे. नाहीतर असं करतो, 5-6 अंगठ्याच घेऊन टाकतो सोन्याच्या. म्हणजे या हातात 3 आणि या हातात 3, बस बघायलाच नको. हा, असंच काहीतरी केलं पाहिजे. अहो ऐका ना, मी काय म्हणते. काय म्हणू नको. पैशाचा विषय सोडून तू काही माझ्याशी बोलत नाही. का आता आम्ही काय फक्त तुमच्याकडे पैशाच बोलायला येतो का काय? मग दुसरं काय बोलायला येतीस? आता कसं वागावं बाई माणसानं? हा, एकदा आहे ना कान फट्या नाव पडलं ना की मग पडतच राहतंय. आता तुम्ही असाच विचार करणार माझ्याबद्दल? काय करतेस? गुदगुल्या होतात मला. होय का? म्हणजे गुदगुल्याच होत आहेत का फक्त? आधी तर मी कुठं कुठं हात लावायचे तेव्हा तर लय काय काय व्हायचं. आता फक्त गुदगुल्या होत आहे. म्हणजे माझ्यावरचं प्रेम संपलंय का म्हातारे झालाय तुम्ही? सांगू का तुला, आत्ता बी आखाड्यात उतरलो ना, 2-4 पैलवान असेच लोळवीन मी. हा, तर लोळवाल की, पैलवानच व्हायचा. पण मग पैलवानाला फक्त आखाड्यातलीच कुस्ती दिसती वय. आता ते मुदगल फिरवताय. दाखवा की त्या मुदगलाचा जोर आम्हाला. आज लय जीव तू चाललाय. काय पाहिजे काय तुला? हो का?
म्हणजे वट काय फक्त मला सांगा, काय बोलायलाच उघडायचे असतं का? हं? कवा तरी समजून घ्या का माणसानं आपलं आपलं. सगळंच कटून सांगायचं वय तुम्हाला. मला सांगा पहिलवान, तुमच्या संगत लगीन केलं तेव्हा काय होतं तुमच्याकडे या वाड्याशिवाय? हा म्हणजे जमीन होती पण पडीक होती नाही का ती. पण तरी बी मी संसार केला, घराण्याला वारस दिला. हा, दिला ना वारस, लय भारी दिला तुम्हाला. हा? जेव्हा बघावं तेव्हा पोलिसांना घेऊन येतोय बापाला आणि भावाला अटक करायला. हा? हा का बाई, आता मग आता मला सांगा, यामध्ये माझी चूक आहे का काय? तुम्ही ना उगी त्याची बिल माझ्या नावावर फाडू नका बरं का, आधी सांगून ठेवते तुम्हाला. कवर मी अशी राहू लंकेची पार्वती बनून. आता आलाय ना पैसा, अहो मला नारायणाची लक्ष्मी बनवा ना. हा, घ्या ना जरा वायस दागिने. माझी ना लई इच्छा आहे बरं का असं दागिन्यांनी सजायचं आणि माझ्या आहे ना या पैलवाना बरोबर गावभर फिरायचं. झालं का सुरू तुझं? हा? जरा पैसा दिसला नाही की लगे हाव सुटली तुला. वाईट जरा माझा जम बसू देत. आत्ताशी कुठं सुरुवात आहे गोपाळ, आत्ताशी कुठं माझ्या मुठीत आलेला आहे. हा, आश्रमाचा समजा पैसा आहे ना यापुढं माझ्याच हातात राहणार आहे. तेव्हा मी करीन तुझी हाऊस माऊस. वाईट जरा दम धर. हा असं म्हणता म्हणजे मग आम्हाला वचन देतो असं बरं का? दिलं सोडा माझा हात सोड, तुझ्या हाऊस पूर्वी मी दिलं. हा का बाई, हे म्हणजे किती प्रेम करता हो तुम्ही माझ्यावर. हे तुम्ही असं माझ्याशी वागत राहिले ना बाई, मला तुमची मिठी सोडूच वाटत नाही. सगळे नुसते पैशांच्या मागं धावतात. मला वाटलं मी आप्पांशी बोलीन, आप्पा ह्यांना समजवतील, पण नाही, आप्पा पण तसलेच. यांचं अख्खं खानदान पैशासाठी लालची आहे. पण मी असं काहीच होऊ देणार नाही. आता तर डॉक्टरांनी कन्फर्म केलंय मी प्रेग्नेंट असल्याचं. आता मी काय करायला पाहिजे? काय करू मी? गोपाळजी माझ्याशी लग्न करायला तयार आहेत, पण लोक ह्या लग्नाचा स्वीकार करतील का? आणि माझ्या मंगळाचं काय? बाबा म्हणालेत की ते यावर उपाय करतील. मी रिपोर्ट आल्याचं बाबांना सांगते, त्यांच्याशी बोलते आणि काय करता येईल हेही विचारते. नाहीतर आताच त्यांना फोन करून ह्या रिपोर्टबद्दल सांगू का? हो, आताच फोन करून सांगायला पाहिजे, मला जरा बरं वाटेल.